ठीक है. नेक्स्ट टॉपिक आहे स्टेट्स ऑफ मॅटर. ठीक आहे, स्टेट्स ऑफ मॅटर. पहिले बघूया मॅटर कशाला म्हणतात. नवीन टॉपिक आहे आपला हा स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटर कशाला म्हणतात? एनीथिंग, कुठलीही गोष्ट जिला काय मास आहे, वजन आहे, बरं, अँड कॅन ऑक्युपाय स्पेस, काय करू शकते ती, जागा व्यापू शकते, त्याला काय म्हणायचं, मॅटर्स. ठीक आहे, तुम्ही प्रिव्हियस क्लासमध्ये हे शिकलेले की मॅटरची डेफिनेशन काय, मॅटरचे टाइप्स काय. मॅटरचे टाइप्स काय, टाइप्स ऑफ मॅटर जर म्हटलं तर मॅटरचे जनरली 3 टाइप्स कन्सिडर केले जातात. पहिले सॉलिड, सेकंड आहे लिक्विड, थर्ड आहे गॅस किंवा गॅसियस स्टेट. मॅटरच्या किती स्टेट्स आहे तर मॅटरच्या स्टेट्स सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. गॅसियस ह्या 3 स्टेट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक जर पाहिलं तर हाय प्रेशर मध्ये गॅस स्टेट जर असेल, खूप हाय प्रेशर मध्ये, तर त्या स्टेटला प्लाझ्मा स्टेट करून म्हणतात. ही 4th स्टेट मध्ये काय, एकदम हाय प्रेशर मध्ये गॅसियस स्टेट. हाय प्रेशर मध्ये जनरली काय असतं माहिती का, गॅसेस सॉलिड किंवा लिक्विड मध्ये बनत असतात. पण प्लाझ्मा अशी स्टेट असते की खूप हाय प्रेशर असतं आणि तिच्यामधले जे मॅटर असतं ते गॅसियस फॉर्म मध्ये असतं. ती काही तुमच्या सिलेबसला नाहीये की पुढे इंजिनिअरिंग कुठे गेले भविष्यात तर भेटत. ठीक, या 3 स्टेट्स तुमच्या सिलेबसला आहे. 1 बाय 1 बघूया आपण. पहिले सॉलिड बघू, मग गॅस बघू, मग लिक्विड बघू. कारण सॉलिड मध्ये काय नाही, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वर जे काय डिपेंड आहे. त्याच्यानंतर लिक्विड स्टेट मध्ये पण एवढं काही जास्त विशेष नाही, पण गॅसियस स्टेट खूप महत्त्वाची. गॅसियस स्टेट मध्ये तुम्हाला कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, त्याच्यानंतर गॅस लॉ येतील बरेचसे, त्याच्यानंतर गॅसचे काही कॅरेक्टरिस्टिक येतील जसं PV = K. त्याच्यानंतर जर दुसरं म्हटलं असेल तर T1 V1 किंवा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 टेम्परेचर. व्हॉल्यूम वाढलं तर टेम्परेचर कमी होणार नाही, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम काय होणार, वाढणार. जसं टेम्परेचर वाढेल त्या प्रमाणात व्हॉल्यूम पण वाढतं. हे गॅसचे थोडेसे काही कॅरेक्टरिस्टिक आहे, ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, तर टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन बघणार, त्याच्यानंतर प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन बघणार, त्याच्यानंतर टेम्परेचर प्रेशरचं एक काय कंबाईन इक्वेशन बनतं, आयडियल गॅस इक्वेशन. या सगळ्या गोष्टी आपण गॅसेसची जेव्हा स्टडी करू तेव्हा बघू. पहिले आपण बघू सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, याचे डिफरन्सेस बघू 1 बाय 1. आणि त्याच्यानंतर काय करू आपण, पुढची गोष्ट डिस्कस करू ती म्हणजे सॉलिड. ठीक आहे, तर आपण याचे पहिले डिफरन्सेस बघूया. चालेल. ठीक आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस एकेकाचे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहू. पहिलाच कॅरेक्टरिस्टिक आहे बघा की मीन ॲटॉमिक साइज किंवा मीन ॲटॉमिक डिस्टन्स बिटवीन काय ॲटॉमिक लेवलवर यांची जे 2 पार्टिकल्स असतात त्याची साइज कशी असते. ठीक आहे, पहिला पॉइंट घेऊ, मीन ॲटॉमिक साइज. ठीक आहे, सॉलिड मध्ये जर 2 पार्टिकल्स त्याचे घेतले, इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स, तर त्यांची ॲटॉमिक साइज असते बघा साधारण 3 ते 5 अँगस्ट्रॉम. लिक्विड मध्ये थोडेसे मीन ॲटॉमिक साइज मधले जे पार्टिकल्स असतात ते थोडे दूर दूर असतात. ते साधारणपणे 2 ते 10 अँगस्ट्रॉम पर्यंत असतात. 2 ते 10 अँगस्ट्रॉम. आणि गॅसियस स्टेटचं जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 5 अँगस्ट्रॉम पेक्षा जास्त डिस्टन्स असते. किती, 5 अँगस्ट्रॉम पेक्षा, 5 अँगस्ट्रॉम पेक्षा. ठीक आहे, एक कळालं की काय बाबा, ऍडजसंट जे 2 लगतचे पार्टिकल असतात त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं असतं, 3 ते 5 अँगस्ट्रॉम. त्याच्यानंतर 10 अँगस्ट्रॉम आणि तिकडं 5 पेक्षा जास्त अँगस्ट्रॉम. कधी कधी गॅसेसचे 2 मॉलिक्यूल मध्ये डिस्टन्स 2 मीटर पण असू शकतो.
ठीक आहे. गॅसियस मध्ये कसं असतं तुम्हाला कळलंच की दोन मॉलिक्यूल एकमेकाला असे लूजली बाउंड असतात. कळेल ते बघू एक कळालं की दोन पार्टिकल मधलं साधारण आन्सर डिस्टन्स किती असतं 3 ते 5. बरं एक अँगस्ट्रॉम म्हणजे किती रे? एक अँगस्ट्रॉम इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. ठीक आहे. आजचा क्वेश्चन मला सांगायचं ना गुगल सर्च करता मागच्या नोटबुक बघायच्या आणि सांगायचं. नेक्स्ट पॉइंट आहे बघा अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. दुसरा पॉइंट आहे याच्यात अरेंजमेंट कशी असते. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. हे जे पार्टिकल्स असतात सॉलिडचे किती दूर असतात हे डिस्टन्स दिले. ठीक आहे. दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स किती असतं 3 ते 5 अँगस्ट्रॉम सॉलिड मध्ये. ठीक. मग आता हे पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते एकदम जवळ जवळ असतात की दूर दूर असतात. याच्यामध्ये सॉलिड मध्ये असं बघण्यात आलं पार्टिकल्स कसे असतात कॉम्पॅक्टली अरेंज असतात. कसे असतात कॉम्पॅक्टली अरेंज. त्याच्यानंतर इकडं जर लिक्विड मध्ये पाहिलं तर थोडे लूजली अरेंज असतात. कसे असतात लूजली अरेंज असतात. इकडे जर पाहिलं तर व्हेरी व्हेरी लूजली नसल्या तर जमा असतात. त्यांच्यात काही जास्त अट्रॅक्शन नसतं. क्लिअर आहे. तर गॅसियस मध्ये कसे असतात म्हणजे व्हेरी व्हेरी लूज. त्याच्यानंतर मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. आता सॉलिड घेतला तर सॉलिड मध्ये जे पार्टिकल असतात समजा हा पेन हा एक सॉलिड आहे. ठीक आहे. याच्यातले पार्टिकल्स कसे असतात ते मूव्ह करतात का नाही करतात याच्यामध्ये विदिन या पार्ट या तुमच्या मॅटर मध्ये. तर बघा तिसरा पॉइंट आहे मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. तर सॉलिड मधले बघा पार्टिकल्स कॅनॉट मूव. सॉलिड मधले पार्टिकल स्वतःहून मूव होत नाही. याच्यातून बघा काय असा पेन बीन याचं काही बाहेर पडतंय का नाही पडत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा स्मॉल डिस्टन्स विदिन द लिक्विड. मूव स्मॉल डिस्टन्स विदिन लिक्विड. लिक्विडच्या लिक्विड मध्ये काय होतं थोड्याफार प्रमाणामध्ये पार्टिकल्स मूव्ह करू शकतात. दिसतंय का हे लिक्विडच्या लिक्विड मध्ये पार्टिकल्स थोड्या प्रमाणात मूव्ह करू शकतात. त्याच्यानंतर याच्यात जर बघायला गेलं गॅसियस स्टेट मध्ये कंटिन्युअसली मूविंग in random manner. ठीक आहे. स्पेलिंग चेक करून घ्या मॅनरचं एक वेळेस. कसं करत असता मग गॅसियस स्टेट मध्ये या कशा असतात कंटिन्युअसली मुव्हिंग असतात. गॅसेस तर एका जागी थांबत नाही. उष्णता मिळाली की इकडं तिकडं पडतच राहतं. व्हायब्रेटिंग मोशन त्यांच्यामध्ये जास्त असतं. ठीक आहे. कंटिन्युअसली मुव्हिंग इन रॅन्डम मॅनर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू मॅनर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा इंटर शेप अँड व्हॉल्यूम. काय फोर्थ पॉइंट आपल्याला बघायचा शेप अँड व्हॉल्यूम. शेप अँड व्हॉल्यूम. शेप कसा असतो सॉलिड मध्ये जर बघायचं झालं बघा याला एक डेफिनेट शेप आहे सिलेंड्रिकल. पेन कसा आहे जवळपास सिलेंड्रिकल. सॉलिडला काय असतो डेफिनेट शेप असतो. सॉलिडला काय असतो सगळ्या गोष्टी झालेल्या आधीच्या वर्गात फक्त एक रिव्हिजन होते. डेफिनेट शेप असतो त्याला व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम पण कसा असतो डेफिनेट असतो. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये व्हॉल्यूम असतो डेफिनेट पण काय असतो शेप वेगळा असतो. लिक्विड मध्ये काय असतं व्हॉल्यूम तर सेम असतं प्रत्येक याच्यात पण त्याचं
जो शेप असतो तो काय असतो, जो जसा कंटेनर असतो. एखादा जर तुम्ही लिक्विड असं घमेल्यात घेतलं तर त्याचा आकार असा घमेल्यासारखा होऊ नये. एखादं लिक्विड जर अशा याच्यात घेतलं बकेटीमध्ये तर त्याचा काय होईल, बकेटीसारखा आकार. क्लिअर आहे. तर मग याचं काय येतं, डेफिनेट डेफिनेट volume and in irregular shape and it takes shape of container. It takes shape of container. हे काय करतात, कंटेनरचं शेप काय करतात, कंटेनरचं शेप. त्याच्यानंतर गॅसेस बघा, नो डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. इट टेक shape and volume of container. It take shape and volume of container. गॅसेस काय करतात म्हणे, शेप आणि व्हॉल्यूम कोण असं घेतात म्हणे, कंटेनरचं घेतात. आता समजा ही गोष्ट थोडीशी लक्षात देण्याची, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की काय, इट टेक्स शेप अँड व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. समजा आपल्याकडं हे दोन कंटेनर आहे, ठीक आहे, हे दोन कंटेनर आहे. त्या दोघांमध्ये याच्यात समजा 10 आहे, हे किती आहे, 10 आहे. 10 मॉलिक्यूल गॅस घेतला आणि याच्यात पण 10 मॉलिक्यूल गॅस घेतला. इथे 5 10, याच्यात पण किती, 10 मॉलिक्यूल. जास्त असं नाही करायचं, पण 10 आहे. दोन्ही मध्ये किती आहे, 10 मॉलिक्यूल. दोन्ही मध्ये काय, 10 मॉलिक्यूल्स. याचं व्हॉल्यूम समजा 1 लिटर आहे आणि याचं व्हॉल्यूम 2 लिटर आहे आणि मॉलिक्यूल्स किती आहे, 10. तर तुम्ही असं म्हणू शकता, इथं जो गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे, 2 लिटर आहे. इथं जो गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर आहे. बर, मग समजा एक आणखी कंटेनर घेतलं छोटंसं, त्याचं व्हॉल्यूम आहे 0.5 लिटर. किती आहे, 0.5 लिटर. किती, 0.5 लिटर. आणि याच्यामध्ये 10 मॉलिक्यूल्स. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये याचं पण किती व्हॉल्यूम होऊन जाईल, किती व्हॉल्यूम होऊन जाईल, अर्धा लिटर. क्लिअर आहे, 0.5 लिटर. म्हणजे भले याच्यामध्ये 10 मॉलिक्यूल्स आहे, भले याच्यामध्ये 10 मॉलिक्यूल्स आहे, भले याच्यामध्ये 10 मॉलिक्यूल्स आहे, पण हे कोणत्या कंटेनर मध्ये त्याच्यानुसार यांचं व्हॉल्यूम ठरतं. क्लिअर आहे. इथं पण 10 मॉलिक्यूल आहे, इथं पण 10 मॉलिक्यूल आहे, इथं पण 10 मॉलिक्यूल आहे, पण कंटेनरच्या साईज नुसार यांचं काय करते, मॉलिक्यूल काय ठरते, व्हॉल्यूम ठरते. जर तुम्ही छोट्या कंटेनर मध्ये तेवढेच गॅस टाकला, मोठ्या कंटेनर मध्ये तेवढाच टाकला, त्याचं व्हॉल्यूम चेंज होणार, पण ऍटम चेंज होणार आहे का, नंबर ऑफ ऍटम किंवा मॉलिक्यूल्स नाही चेंज होत. ठीक आहे. तर कंटेनरचं जे व्हॉल्यूम असतं तेच ते घेतात, कंटेनरचा जो शेप आहे तेच काय करतात, ते गॅस घेऊन टाकतात. त्याच्यानंतर बघूया पुढचे पॉइंट्स. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इंटर मॉलिक्युलर स्पेस. इंटर मॉलिक्युलर स्पेस, दोन मॉलिक्यूल मधला स्पेस. सॉलिड मध्ये व्हेरी व्हेरी स्मॉल. दोन मॉलिक्यूल मध्ये स्पेस कसा असतो, व्हेरी व्हेरी स्मॉल. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये मॉडरेट स्पेस असतो. कसा असतो लिक्विड मध्ये, मॉडरेट स्पेस.
त्याच्यामुळे काय असतं, दोघांमध्ये थोडासा स्पेस असतो, त्याच्यामुळे काय होतं, एकमेकापासून ते थोडे दूर जाऊ शकतात. त्याच्यानंतर इथे गॅसियस मध्ये व्हेरी लार्ज स्पेस असतो. कसा असतो? व्हेरी लार्ज स्पेस असतो, खूप मोठा होता. एक मॉलिक्यूल इकडे असतो तर एक मॉलिक्यूल इकडे पण असण्याची शक्यता आहे. डिपेंड करतं त्या मॉलिक्यूलची जी डेन्सिटी कशी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा टेम्परेचर इफेक्ट. नेक्स्ट पॉइंट आहे बघा टेम्परेचर इफेक्ट. टेम्परेचर इफेक्ट काय होतो? तर बघा टेम्परेचर इफेक्ट जर बघायचं जर झालं तर समजा एक तुम्ही सॉलिड घेतला, त्याला हीट केलं, त्याला काय केलं तुम्ही? हीट केलं, तर याचं जे व्हॉल्यूम चेंज होईल हे सिग्निफिकंटली खूप स्मॉल असतं. ठीक आहे. तर व्हॉल्यूम चेंज इज व्हेरी स्मॉल. काय व्हॉल्यूम चेंज इज व्हेरी स्मॉल. इव्हन तुम्हाला लक्षात पण नाही येऊ शकत. ठीक आहे. जर तुम्ही त्याच्या जागी एक भांड घेतलं, त्या भांड्यामध्ये लिक्विडला हीट केलं, तर लिक्विड जर असं कसं उकळायला लागतं, जर असं एक्सपांड होतं, प्रसरण पावतं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की इथं काय होणार? व्हॉल्यूम चेंज इन स्मॉल क्वांटिटी. इथं व्हेरी स्मॉल आहे, इथं स्मॉल क्वांटिटी. थोड्याफार प्रमाणामध्ये काय होतं? व्हॉल्यूम चेंज होते. क्वांटिटी दिसतंय का? व्हॉल्यूम चेंज इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी. आणि लास्ट आहे बघा गॅसियस स्टेट मध्ये. गॅसियस स्टेट मध्ये जर तुम्ही एखाद्या गॅसला थोडं पण हीट केलं ना, तर ते काय करतं? खूप सारं एक्सपांड करतं. जसं एक एक्सपेरिमेंट केला गेला बघा हे बघण्यासाठी. एक काय केलं, इथे एक असं पिस्टन लावलं होतं, त्याचं काही वेट नव्हतं, वेटलेस. हे कसं होतं? वेटलेस होतं, याचं काही वेट नव्हतं. असं एक पिस्टन इथं टाकलं होतं आणि याच्यामध्ये गॅसेस ठेवले होते. असे गॅसेस मॉलिक्यूल होते, हवा आपली कुठली बी रॅन्डम हवा. याला खालून हीट केलं, याला काय केलं? खालून हीट केलं. ठीक आहे. जेव्हा याला हीट केलं तेव्हा याच्या आतले जे गॅसेस मॉलिक्यूल आहे एक्सपांड पावले आणि त्यांनी ह्या प्लंजरला, ह्या पिस्टन प्लंजरला वरती ढकलायचं. वरती कुठे? वरती ढकलायची. आणि हे कुठं आलं? ह्या दिशेला, ह्या जागेला. कुठं आलं? इथं. ही एक्स्ट्रा स्पेस काय झाली? वाढली. हे जे राहिलेले मॉलिक्यूल्स हे काय केले? वरच्या भागात आले. आणि आपल्याला माहिती की गॅसचं व्हॉल्यूम कसं मोजतात? जेवढ्या कंटेनर मध्ये गॅस आहे तेवढं त्याचं व्हॉल्यूम मोजतात. मग ह्या कंटेनरचं समजा पहिले इतकंच व्हॉल्यूम होतं, इतकं, बरोबर आहे. आता काय झालेलं आहे? गॅस हीट झाल्यामुळे एक्सपांड झाला, आता त्याचं व्हॉल्यूम इतकं झालं. याचं डायमेन्शन बदलले, व्हॉल्यूम काय वाढले. कशामुळे वाढले? त्या गॅसेसला हीट भेटली, त्याच्यामुळे त्यांच्यातलं व्हायब्रेशन मोशन वाढलंय, त्यांच्या रॅन्डम मोशन पण काय होतं? वाढ होती. जेव्हा आपण गॅसेस बघू, गॅसेसच्या थेरी वगैरे त्याच्यात बघू, तर जेव्हा ते वाढतं तर तेव्हा ते काय करतं? ह्या पिस्टनला तर काही स्वतःचं वेट नाही, त्याचा काही खाली फोर्स नाही, त्याच्यामुळे हे पिस्टन काय होईल? आपोआप वर ढकलेलं. पिस्टन काय होतं? वर ढकलायला जातं, एक्स्ट्रा पेस तयार होते. म्हणजे काय झालं? एक्स्ट्रा पेस तयार झाली म्हणजे काय झालं? व्हॉल्यूम वाढ. याच्यामध्ये काय होतं? व्हेरी लार्ज चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो? खूप. उलट जरी केलं की टेम्परेचर कमी केलं तर सॉलिडचं काय होतं? जे व्हॉल्यूम चेंज होतं ते खूप स्मॉल असतं, लिक्विडचं थोडंफार प्रमाणात असतं आणि गॅसेसचं खूप कमी होतं. ठीक आहे. लास्ट पॉइंट आहे बघा, ते म्हणजे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला काय करायचं? कॉम्प्रेस करायचं, म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय करून त्याची साईज कमी करण्याचा प्रयत्न. तर सॉलिड जनरली इनकॉम्प्रेसिबल असतात. काय असतात? इनकॉम्प्रेसिबल. प्रॅक्टिकली इनकॉम्प्रेसिबल.
इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल. ठीक आहे. त्याच्यानंतर लिक्विड जर म्हटलं तर पार्शियली कॉम्प्रेसिबल, किंवा काही लिक्विड असे असतात ते इनकॉम्प्रेसिबल पण असतात. इनकॉम्प्रेसिबल लिक्विड कॉम्प्रेस बी झाले ना तर व्हेरी स्मॉल क्वांटिटी मध्ये जातात. त्याच्यामुळे कधी कधी त्याला इनकॉम्प्रेसिबल पण कन्सिडर करतात, तर कधी कधी त्याला काय म्हणतात पार्शियली कॉम्प्रेसिबल, थोड्याशा प्रमाणात काय होतात लिक्विड कॉम्प्रेस. आणि जर गॅस बद्दल बोललं तर गॅस आर व्हेरी कॉम्प्रेसिबल. गॅसला काय केलं जाऊ शकतं खूप, म्हणजे एखाद्या रूम भरची हवा तुम्हाला जर मनात आलं, एखादं काय म्हणतात त्याला मोटर लावून, ठीक आहे, एखादा पंप लावून रूम भरची हवा, समजा 10x10 ची रूम आहे, 10 फूट बाय 10 फूटची रूम आहे, तिची सगळी हवा तुम्हाला 1 फूट बाय 1 फूटच्या बॉक्समध्ये कॉम्प्रेस करून ठेवता येऊ शकते. म्हणजे कॉम्प्रेशन रेशो किती झाला 10 टाइम्स. किती झाला 10 टाइम्स. बरोबर, 1:10 एकच केला. म्हणजे 10 लिटर हवा होती ह्या रूम मध्ये, किती हवा होती समजा 10 लिटर, ती किती लिटर करता येऊ शकते 1 लिटर. ठीक आहे. एवढी कॉम्प्रेसिबिलिटी आपल्या गॅसची असते. जर तुम्ही पुढे चालून जर पेट्रोल इंजिन डिझेल इंजिन पाहिलं तर त्याच्यात पण काय करतात हायली कॉम्प्रेस एअर वापरतात. जेवढी कॉम्प्रेस एअर तुमची असते जास्त, तेवढं ते इंजिन काय करत असतं चांगलं वर्क करत असतं. डिझेल इंजिन मध्ये खूप कॉम्प्रेस एअर वापरतात ॲज कम्पेअर टू पेट्रोल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इंट्रोडक्शन की सॉलिड कशा म्हणतात, गॅस कशा म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघूया की सॉलिड बद्दल बघूया थोडंसं. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा सॉलिड. आपण पाय टाइप बघतोय सॉलिड. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स कसे अरेंज असतात, कॉम्पॅक्ट अरेंज असतात. कॉम्पॅक्टली इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स कसे अरेंज असतात, कॉम्पॅक्टली अरेंज किंवा कॉम्पॅक्टली अरेंज असतात. कॉम्पॅक्टली अरेंज असतात. ठीक आहे. मग एखादी गोष्ट एकदम एखाद्याच्या जवळ तेव्हाच राहते, तेव्हाच ते जवळ राहतात जेव्हा त्यांच्यामध्ये जो फोर्स ऍक्ट होत असतो तो जास्त असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स असतो त्याला काय म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतात. दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स असतो तो काय असतो, जेवढा स्ट्रॉंग असतो तेवढा तो सॉलिड पण काय असतो स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो. जसं हार्डेस्ट मटेरियल म्हटलं तर कार्बनचा फॉर्म डायमंड. हार्डेस्ट मटेरियल याच्यात काय डायमंड, नॅचरल मटेरियल, जो निसर्गात आढळणारा मटेरियल काय डायमंड, हार्डेस्ट मटेरियल. ठीक. तर ह्याच्यात काय असतं जरा त्यांच्यामध्ये पॉवर असते, एकमेकाच्या काय असतात कॉम्पॅक्टली असतात. त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे असतात दोन फोर्सेस मध्ये ते पण काय असतात स्ट्रॉंग असतात. तर त्याच्या डिपेंडवर एखाद्या सॉलिड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. एखाद्या सॉलिड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. त्याच्यानुसार ठरतं की बाबा हा सॉलिड एवढा स्ट्रॉंग असू शकतो, तेवढा स्ट्रॉंग असू शकतो. तर आपण 1 बाय 1 इंटरमॉलिक्युलर फोर्सेस शिकू. आपण काय शिकू, सॉलिड मध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपण काय शिकूया, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस शिकूया. ठीक आहे. तर जनरली हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे दोन टाइपचे असतात. किती, 2 टाइप्स. किती असतात त्यांचे, 2 टाइप असतात. 2 टाइप्स. एक असतं बघा
अट्रॅक्टिव्ह फोर्सेस दिसायला नाही, दुसरं असतात रिपल्सिव्ह फोर्सेस. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि रिपल्सिव्ह फोर्सेस. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय की दोन गोष्टीला अट्रॅक्ट करणं, जवळ होणे. ठीक आहे, दोन गोष्टी काय होणार एकमेकाच्या कडे अप्रोच. रिपल्सिव्ह फोर्सेस मध्ये काय होणार दोन गोष्टी एकमेकापासून दूर जाणार. ठीक आहे, दोन्ही याचं कॉमन कॅरेक्टर आहे की बाबा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस डिक्रीजेस व्हेन डिस्टन्स बिटवीन देम इज इन्क्रीजेस. समजा हा एक ॲटम आहे किंवा हा एक मॉलिक्यूल आहे. यांच्या दोघांमध्ये जेव्हा अट्रॅक्टिव्ह फोर्स समजा 10 न्यूटन असेल इथं या कंडिशनला, तेव्हा ह्या आणि ह्या कंडिशनला निश्चितपणे 10 पेक्षा कमी न्यूटन यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. निश्चितपणे. का बरं अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असतो? कारण आपल्याला माहिती काय की जेवढं डिस्टन्स वाढतं, तुम्हाला तो दिला होता फॉर्म्युला अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कसं असतं डिनॉमिनेटर मध्ये असतं. जेवढं डिस्टन्स वाढतं तेवढं फोर्सेस काय होतात डिक्रीज होतात. ठीक आहे, तसंच रिपल्सिव्ह फोर्सेस मध्ये जसं जसं तुम्ही दोन ॲटम एकमेकाच्या जवळ आणतात तसं तसं त्यांचा मधला फोर्स काय होतो वाढत जातो. घरी तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तुम्ही दोन मॅग्नेट घेतले, ठीक आहे, दोन मॅग्नेट घेतले, दोघांचा एन एन पोल जवळ आणला किंवा एस एस पोल जवळ आणला, समजा इतका आणला 1 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही दोघांचा एस एस एन एन सेम पोल काय केले 0.5 सेंटीमीटर जवळ आणले आणि सोडून दिले. तर हा ह्या दिशेला लाईटली 10 सेंटीमीटर जर ढकलला गेला असेल तर इथं जेव्हा असेल ना तर हा किमान 12 ते 15 सेंटीमीटर ढकलला जाईल. का बरं असं झालं? कारण जेवढं डिस्टन्स कमी असतं तेवढा फोर्स काय असतो स्ट्रॉंग असतो. मग तो अट्रॅक्टिव्ह फोर्स असो नाही तर रिपल्सिव्ह फोर्स असो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट बघूया एक मिनिट. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया की टाइप्स ऑफ फोर्सेस. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे असतात अट्रॅक्टिव्ह पण असतात रिपल्सिव्ह असतात. बरं, हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे असतात ना त्यांच्यावरूनच एखाद्या सॉलिडची, लिक्विडची किंवा गॅसची काय ठरत असते माहिती का? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. काय होत असतं हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात मग ते अट्रॅक्टिव्ह असो नाही तर रिपल्सिव्ह असतो. जनरली काय अट्रॅक्टिव्ह फोर्सेसवरच जास्त लक्ष दिलं जातं. रिपल्सिव्ह फोर्सेस मध्ये सहसा नाही करत. कारण काय होतं रिपल्सिव्ह फोर्सेस मध्ये दोन ॲटम जर एकमेकाला दूर दूर ढकलत असेल तर ते सॉलिड बनतील का? नाही बनणार. सगळे एकमेकाला बाहेर काढून टाकतात तर ते काय बनणार सॉलिड नाही बनणार. सहसा कशावर फोकस करू मग आपण अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे, तर जर एखाद्या मॅटर मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जर खूप स्ट्रॉंग असेल तर त्या गोष्टीचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. तुम्हाला माहिती की एखादी गोष्ट मेल्ट करावं लागेल, सॉलिडला लिक्विड मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला त्याच्यामधलं इंटरमॉलिक्युलर स्पेस वाढवावं लागेल. तो स्पेस कधी वाढेल? जेव्हा मेल्टिंग करण्यासाठी आपल्याला जास्तीची हीट द्यावं लागेल. तर सॉलिडला हीट केल्यावर सॉलिड काय होतो मेल्ट होतो. जर त्यांच्यामध्ये फोर्सच जर स्ट्रॉंग असेल तर तो फोर्स आपल्याला वीक करण्यासाठी काय करावं लागेल? जास्तीची हीट द्यावं लागेल. म्हणजे जेवढा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिड मध्ये स्ट्रॉंग असतात तेवढा त्याचा मेल्टिंग पॉइंट स्ट्रॉंग असतो, तेवढा त्याचा बॉइलिंग पॉइंट पण काय असणार स्ट्रॉंग असणार. त्याच्यानंतर त्याचं इव्हॅपोरेशन जे होणार ते पण काय होणार मॅटर करणार. जर इव्हॅपोरेशन पण काय होणार स्लो होणार. इव्हॅपोरेशन काय होणार स्लो होणार. जर समजा दोन ॲटम मध्ये खूप स्ट्रॉंग काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, मग त्यांना जर जास्त हीट दिली तरच त्यांची वाफ व्हायला लागेल. जर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कमी आहे तर त्यांना हीट पण आपल्याला काय करावं लागेल कमी प्रमाणात द्यावं लागेल जेणेकरून त्यांचं इव्हॅपोरेशन होईल. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन. ठीक आहे, सरफेस टेन्शन
हे पण मॅटर करतं की बाबा सरफेस टेन्शन कसं राहील. त्याच्यानंतर काय सॉल्युबिलिटी, समजा तुमचा जर बॉन्ड नॉन पोलार असेल, दोन सॉलिड मध्ये जर बॉन्ड नॉन पोलार असेल आणि ते सॉलिड धरलं पोलार सॉल्व्हंट मध्ये टाकलं तर डिझॉल्व्ह होणार आहे का? नाही होणार. जर तुमचं सॉलिड हे पोलार असेल आणि तुम्ही त्याला पोलार सॉल्व्हंट मध्ये टाकलं तर ते डिझॉल्व्ह होईल? बिलकुल होईल. हे पण मॅटर करतं. सरफेस टेन्शन काय फिजिक्स मध्ये तुम्ही शिकणारच आहे. ते काय असतं की एखादा लिक्विड असतो ना तो त्याचं नेहमी मिनिमम व्हॉल्यूम स्टेट मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मिनिमम व्हॉल्यूम. एखाद्याचं सरफेस टेन्शन काय असतं? सरफेस टेन्शन एक असा फेनॉमेना आहे की लिक्विड ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस. लिक्विड काय करतं, त्याचा जो सरफेस असतो ना तो कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो. जो ओपन भाग असतो तो कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. हे सरफेस टेन्शन एक आपण जेव्हा पुढे येईन केमिस्ट्री मध्ये आलं तर केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवेल. सरफेस टेन्शन वर एक तुम्हाला चॅप्टर असेल फिजिक्स मध्ये, तिथं तुम्ही शिकून घ्या. ठीक आहे. सॉलिडिटी कळाली की बाबा जर एक पोलार जर सॉलिड असेल तर याला डिझॉल्व करण्यासाठी तुम्हाला सॉल्व्हंट पण कसा पाहिजे? पोलार पाहिजे. पोलार सॉल्व्हंट पाहिजे तरच हे सॉलिड काय होणार, याच्यामध्ये डिझॉल्व होणार. जर हे नॉन पोलार जर असेल तर डिझॉल्व होणार नाही. सॉल्युबिलिटी मॅटर करते की बाबा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशी. जर पोलार बॉन्डची जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असेल म्हणजे त्यांच्यामधला डायपोल मुवमेंट असेल, हे सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन पाहणार. तर कळालं. पोलार जर सॉल्व्हंट असेल, पोलार सॉल्व्हंट असेल, एखादा सॉलिड कसं असेल? पोलार असेल आणि त्याला नॉन पोलार मध्ये टाकला तर तो डिझॉल्व होणार नाही. आणि जर पोलार मध्ये टाकला तर तो डिझॉल्व. म्हणजे पोलार सॉलिड किंवा पोलार सबस्टन्सेस डिझॉल्व इन पोलार सॉल्व्हंट. पोलार सबस्टन्सेस डिझॉल्व इन पोलार सॉल्व्हंट, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे टाइप बघूया वेगळ्या पद्धतीने. हे अट्रॅक्टिव्ह, हे कसे झाले? अट्रॅक्टिव्ह, रिपल्सिव्ह. ठीक आहे. मग अट्रॅक्टिव्ह मध्ये कोणत्या प्रकारचे अट्रॅक्शन असतात त्याचे टाइप्स बघूया. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेसचे टाइप्स बघूया. क्लियर? चला मग आपण काय करू? पहिला टाइप घेऊ. पहिला टाइप आहे डायपोल झालेला आहे तुम्हाला. डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन कुठं झालेलं आहे? हे पूर्ण डबल घेतोय मी. तुमचं झालेलं आहे, मी शिकवलेलं आहे, डिटेल झालंय, प्रॉब्लेम झाले, सगळं झालेलं आहे. ठीक आहे. डायपोल इंटरॅक्शन कुठं झालेलं आहे? नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर जेव्हा शिकलो होतो त्याच्यात बघा वांडर वॉल फोर्सेस मध्ये आपण हा पॉइंट घेतलेला आहे. डायपोल कशामध्ये दिसतं रे? हे जनरली कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये दिसतं. जिथे कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड असतो ऑफ डिसिमिलर ऍटम. जिथं कोव्हॅलेंट बॉन्ड असतो आणि तो कोव्हॅलेंट बॉन्ड कशाचा बनलेला असतो? डिसिमिलर ऍटम. ठीक आहे. HCl इथं काय? कोव्हॅलेंट बॉन्ड कशाचा बनलाय? डिसिमिलर ऍटम. हायड्रोजन आणि क्लोरीन वेगवेगळे. बरं. कशामुळं? डायपोल इंटरॅक्शन मुळे एक बॉन्ड फॉर्म होतो. तर डिफरन्स त्याचं बेसिक कारण काय आहे की बघा आपल्याला माहिती आहे क्लोरीन काय असतो? हायड्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. क्लोरीन काय असतो? हायड्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. त्याच्यामुळं क्लोरीनवर पार्शियल डेल्टा निगेटिव्ह चार्ज येतो. कारण का? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीनची जास्त आहे. तर हायड्रोजनवर काय? पार्शियल पॉझिटिव्ह. का बरं? क्लोरीन हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःकडे खेचून घेणार. मग क्लोरीनना हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन क्लाउड खेचला की हायड्रोजनवर काय होतं? मग पार्शियल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज हे होतो. पार्शियल डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. असं लिहितात. सॉरी, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप. क्लियर? पार्शियल डेल्टा पॉझिटिव्ह. बरं. मग हे जे इंटरॅक्शन असतं इथं काय निगेटिव्ह आहे, इथं काय पॉझिटिव्ह आहे. तर ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन मुळे काय होतं? यांच्यामध्ये बॉन्ड राहतो. ठीक आहे. ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शनला काय म्हणतात? इलेक्ट्रोस्टॅटिक
फोर्स, काय म्हणतात हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. यांच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो एक प्रकारचा. की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मुळे काय होतं, हे सगळं एकमेकाला अट्रॅक्ट करून राहतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अनलाइक चार्जेस आहे. हे काय अनलाइक चार्जेस, अनलाइक चार्जेस ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. त्याच्यामुळे हे काय होतात एकमेकाला अट्रॅक्ट. बर, मग यांच्यामध्ये दोघांमध्ये जे अट्रॅक्शन तयार झालं, याला मी असं म्हणू शकतो का, दिस अट्रॅक्शन इज जस्ट बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, difference difference between atoms. या दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे, बिलकुल आहे. दोघांमध्ये याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, याची कमी. मग या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे काय झालेलं आहे, यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झालेला आहे. बरोबर आहे, म्हणू शकतो आपण यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे काय झालेलं आहे, बॉन्ड फॉर्म झालेला आहे. जेव्हा असा बॉन्ड फॉर्म होतो तेव्हा काय करतात माहिती का, एक नोटेशन वापरतात बघा, HCl. याच्या डोक्यावर एक एरो देतात आणि काय करतात, वरती बाण दाखवतात. हा बाण दाखवताना लो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम करतात. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे त्याच्यापासून ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे दाखवतात. बर, मग हे जे आहे आता काय म्हणतात त्याला, हा जो बाण दाखवला आहे याचा अर्थ काय होतो की हायड्रोजनचं जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड काय तुम्हाला माहिती झालेलं आहे आपलं चॅप्टर. हायड्रोजनचं जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे ते कोणाकडे शिफ्ट झालेलं आहे, शिफ्ट टू Cl. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन क्लाउड कोणाकडे शिफ्ट झालेलं आहे, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन क्लाउड कोणाकडे शिफ्ट झालेलं आहे, फ्लोरीनकडे. याचा अर्थ तो. ठीक आहे, म्हणजे असं जर तुम्हाला नोटेशन दिसलं की तुम्ही समजून जायचं की याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून काय झालेलं आहे, इकडून इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे शिफ्ट झाले. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आणखी जर गोष्ट बघायची झाली तर कोव्हॅलेंट बॉन्ड इज ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड होतो हे कशामुळे तयार होतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन ॲटम मुळे होतो. त्याच्यानंतर याला काय म्हणतात, ह्या फोर्सला हे दोघांना एकमेकाला इंटॅक्ट करून ठेवतात, यालाच काय म्हणतात, एक प्रकारचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतात. बर, चालेल. मग समजा ह्या दोघांमध्ये जेवढा जास्त फोर्स असेल, यांच्या दोघांमध्ये हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जेवढा जास्त असेल तेवढा याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल का जास्त असेल, तेवढा याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल का जास्त असेल, जास्त असेल. जेवढा फोर्स यांच्यामध्ये स्ट्रॉंग आहे तेवढा हा बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला जास्त हीट द्यावं लागेल, जास्त एनर्जी द्यावं लागेल. म्हणजे जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग तेवढा काय असणार यांचं बॉइलिंग पॉइंट हाय, मेल्टिंग पॉइंट तो सुद्धा हाय आहे. त्याच्यानंतर आणखीन जर बघायचं झालं, द स्ट्रेंथ ऑफ डायपोल इंटरॅक्शन मोर द बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट विल बी द मोर. ठीक आहे, असं लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मोर द पोलर सबस्टन्स ग्रेटर द स्ट्रेंथ ऑफ इंटरॅक्शन. काय म्हणे, मोर द पोलर सबस्टन्स, मोर द पोलर सबस्टन्स म्हणजे समजा पोलॅरिटी, पोलरायझेशन किंवा पोलॅरिटी तुम्हाला माहिती. पोलार म्हणजे काय, कशाला म्हणतात बरं पोलार, किती वेळेस चाललंय पोलार पोलार पोलार. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं बघा, पोलरायझेशन झालं, मतांचं पोलरायझेशन झालं. बऱ्याचदा न्यूज चॅनल बघितलं तर काय शब्द येतो, मतांचं पोलरायझेशन झालं म्हणजे मतांचं ध्रुवीकरण झालं. ध्रुवीकरण झालं म्हणजे एकाच साईडला कलल्या गेली, मत काय झाली एकाच पार्टीकडे कलल्या गेली, एकाच पार्टीला वोट देऊन टाकलं लोकांनी. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं पोलरायझेशन. तसंच इथं पण काय होतं, ॲटम्स मध्ये पोलरायझेशन. जो ॲटम खूप सारा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो काय करतो माहिती का, समजा क्लोरीन, क्लोरीन हा खूप सारा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू हायड्रोजन. मग हा क्लोरीन खूप सारा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर मग हा हायड्रोजनचं खूप सारं इलेक्ट्रॉन क्लाउड काय करतो, स्वतःकडे खेचून घेतो. म्हणजे काय झालेलं आहे, पोलरायझेशन झाले. कोणाचं झालंय, हायड्रोजनचं झालंय. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन क्लाउड
कोणाकडं कललेलं आहे, कोणाकडं ध्रुवीकरण झालंय, क्लोरीनकडं. जेवढं हायड्रोजनचं क्लाउड याच्या इकडं जाईल तेवढा हा बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंग. म्हणजे जेवढं जास्त, मोर द पोलरायझेशन stronger the dipole interaction. ठीक आहे. जेवढं तुमचं पोलरायझेशन जास्त, जेवढं याचं इलेक्ट्रॉन क्लाउड याच्याकडे झुकलेलं असेल तेवढं काय होणार, डायपोल इंटरॅक्शन जास्त असणार, स्ट्रॉंग असणार. बरं, आता याचं इलेक्ट्रॉन क्लाउड याच्याकडे जातंय, याचा अर्थ क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय, जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशाला म्हणतात, की ॲबिलिटी टू अट्रॅक्ट अदर ॲटम्स क्लाउड टुवर्ड्स इट. म्हणजे याची काय आहे, याचं इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता. काही पुस्तकात काय म्हणतात, की ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स अवर शेल. म्हणजे एखाद्या ॲटमची ॲबिलिटी की दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घ्यायची. काही म्हणा, इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणा, नाही तर इलेक्ट्रॉन बी म्हणा, काही फरक पडत नाही. जेवढा इकडचा ॲटम याचं क्लाउड पोलराइज करण तेवढा बॉन्ड काय असणार, स्ट्रॉंग असणार. जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असेल तेवढा बीपी एमपी काय असणार, स्ट्रॉंग, हाय असणार. एमपी बीपी मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय असणार, हाय असणार. काय असणार, हाय असणार. बॉन्ड वर सगळं डिपेंड. ठीक आहे. तर हा सेकंड हायेस्ट बॉन्ड आहे. हिची जर लेवल पाहिली, हे काय असतात, सेकंड हायेस्ट. सगळे जेवढे आपण बॉन्डची टाइप पाहते ना, अट्रॅक्टिव्ह बॉन्डची काय करते आपण, टाइप पाहते. त्याच्यातला पहिला टाइप काय, डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन हा काय असतो, जगातला सेकंड हायेस्ट स्ट्रॉंग बॉन्ड असतो. सेकंड हायेस्ट स्ट्रॉंग बॉन्ड, सेकंड हायेस्ट. मग फर्स्ट कोणता आहे, सर फर्स्ट पहिले काय घ्यायचं. फर्स्ट याच्यासाठी मी घेतलं की बाबा थोडं कॉन्सेप्च्युअल आहे, थोडं कॉन्सेप्ट गरजेची आहे. याची ही कॉन्सेप्ट जर कळाली तर पुढची कॉन्सेप्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल झालं, आयन डायपोल बघा. ठीक आहे. कळालं का. डायपोल मध्ये काय असतं, कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड ऑफ डिसिमिलर ॲटम. बघा, डिसिमिलर ॲटम. आणि डिसिमिलर ॲटम जेव्हा असतील तेव्हा त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये काय असतो, डिफरन्स असतो. जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स जास्त तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग. किंवा तर दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, मोर द पोलरायझेशन. म्हणजे जेवढा याचा इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे गेलेला असेल तेवढंच डायपोल इंटरॅक्शन काय असणार, स्ट्रॉंग असतं. त्याच्यानंतर हे जे एकमेकांसोबत जे बॉन्ड फॉर्म करतात यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. क्लियर एवढ्या गोष्टी. पुढचा बघा, आयन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शन हा जो आहे हा फर्स्ट आहे. हा काय, स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असतो हा आयन डायपोल. ठीक आहे. जनरली आयन डायपोल. बघा, आयन डायपोल इट इज ऑल्सो अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. हा बॉन्ड पण कशापासून बनलेला असतो, रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा पण बॉन्ड कशापासून बनतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पहिले काय झालेलं होतं बघा, HCl च्या केस मध्ये की क्लोरीन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू क्लोरीन कमी असल्यामुळे याच्यावर काय होतं, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. याचा इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे शिफ्ट. बरं, आता दुसरा एक एक्झाम्पल देतो मला मी. NaCl
कोव्हॅलेंट नसतो, हा बॉन्ड कोव्हॅलेंट नसतो, हा बॉन्ड आयोनिक असतो. आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं, सोडियम त्याचे इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो आणि सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो, क्लोरीनवर इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इथं डेल्टा आहे. डेल्टा म्हणजे स्मॉल अमाऊंट. डेल्टा कधी दाखवतो आपण, एखाद्या ठिकाणामध्ये स्मॉल अमाऊंट असते. पण जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवलंय त्याचा अर्थ काय, हाय, खूप जास्त प्रमाणात. मग इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज. ह्या दोघांमध्ये जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे हा काय झालेला आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक. बघा चार्जेस इन्व्हॉल्व, इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज. जेव्हा चार्जेस इन्व्हॉल्व असतात तेव्हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो काय असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक असतो. मग इथे काय, हा ऍज कम्पेअर टू दिस हा काय स्ट्रॉंगर. हा काय स्ट्रॉंगर. बर जनरली ठीक आहे, स्ट्रॉंगर. त्याच्यानंतर पुढचं बघूया. ठीक आहे, पुढे बघा. आता यांच्या दोघांमध्ये काय झाले, चार्जेस डेव्हलप झाले. याने याला इलेक्ट्रॉन दिलाय, ठीक आहे, हा निगेटिव्हली चार्ज झाला. यांनी इलेक्ट्रॉन याला दिलाय, हा निगेटिव्हली चार्ज झाला. याचा इलेक्ट्रॉन याच्यामधून गेलाय, हा काय झालाय, पॉझिटिव्हली चार्ज झाला. जर एखादा ऍटम हा पॉझिटिव्हली चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो. एखादा ऍटम जर निगेटिव्हली चार्ज असेल त्याला काय म्हणतो, एनायन म्हणतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की आयन डायपोल इंटरॅक्शन इज नथिंग बट द इंटरॅक्शन बिटवीन कॅटायन अँड एनायन. आयन डायपोल इंटरॅक्शन कशामुळे झालेली असती, एक पॉझिटिव्हली चार्ज असतो, दुसरा निगेटिव्हली चार्ज असतो. यांच्या दोघांच्या इंटरॅक्शन मुळे काय झालेला असतो, हा बॉन्ड फॉर्म झालेला असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया की हा बॉन्ड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा वेरियस फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. वेरियस फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात, जसं अमाउंट ऑफ चार्ज and size of ions. काय काय फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात, एक तर अमाउंट ऑफ चार्ज, याच्यामधला जो चार्ज आहे त्याची अमाउंट, दुसरं साईज ऑफ आयन, ही आयनची साईज वर डिपेंड असते. वन बाय वन बघूया की बाबा काय काय इफेक्ट होतो त्यांच्यावर. ठीक आहे, चला त्याच्यापूर्वी एक पॉइंट आणखी घेऊया. अमाउंट आणि चार्ज वर यांचं काय असतं, दोघांची किती स्ट्रॉंगर आहे किती नाहीये हे डिपेंड असतं. त्याच्यापूर्वी एक पॉइंट घेऊया. जनरली तुम्हाला एक माहिती NaCl पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांच्यावर काय झालंय, पोलरायझेशन. याचा काय झाला, इलेक्ट्रॉन क्लाउड इकडे शिफ्ट झालाय, कारण किंवा अख्खाच्या अख्खा इलेक्ट्रॉन घेत. म्हणजे NaCl एक पोलार मॅटर आहे, पोलार कंपाऊंड आहे किंवा मॅटर आहे NaCl. मग हा सोल्युबल पण कशात असणार आहे, पोलार सॉल्व्हंट मध्ये. जसं की वॉटर काय एक पोलार सॉल्व्हंट, बरोबर की. वॉटरचं स्ट्रक्चर कसं असतं, ऑक्सिजन काय करतो, सगळे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन टाकतो. याच्यावर काय होतो, डेल्टा निगेटिव्ह, याच्यावर काय होतो, डेल्टा पॉझिटिव्ह, याच्यावर काय होतो, डेल्टा पॉझिटिव्ह. हे काय होतं. दुसरी एक गोष्ट माहिती की पोलार सॉल्व्हंट जेव्हा पोलार कंपाऊंड या पोलार सॉल्व्हंट मध्ये टाकतात तर त्याचे आयन सेपरेट होतात. म्हणजे ह्या Na चे काय होणार, बरं सेपरेट होऊन Na पॉझिटिव्ह वेगळा होणार आणि Cl निगेटिव्ह होणार. वॉटर मध्ये टाकलं तर पोलार सॉल्व्हंट मध्ये. मग समजा हे तुमचं पाण्यात टाकलं, पाण्यामध्ये ह्या Na चं काय तयार झालं, Na पॉझिटिव्ह. पाण्यामध्ये Na चं काय झालं, Na पॉझिटिव्ह झालं. आणि हे जे वॉटर मॉलिक्यूल आहे बघा पाण्यातले, हे त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन जातात. ठीक आहे, का बरं अट्रॅक्ट होत असेल रे, त्यांना येड लागलं का वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट व्हायला? नाही, वॉटर मॉलिक्यूलवर काय असतात, दोन पेअर असतात. वॉटर मॉलिक्यूलवर काय असतात, दोन पेअर असतात.
या लोन पेअर काय करतात, या पॉझिटिव्हली चार्ज आयनला सराउंड करतात, सगळ्या साईड काय करतात, सराउंड करतात. एकदम खिचडी झाली, ठीक आहे. मध्ये लॉकडाऊन वाढलं तर खिचडीच खायची वेळ नाही. बरं, काय सराउंड करतात. अशा पद्धतीनं एखादा पॉझिटिव्हली चार्ज जर पोलार सॉल्व्हंटच्या जवळ संपर्कात आला तर ते काय करतात, त्याला सराउंड करतात. केव्हा सराउंड करतात, जेव्हा त्या पोलार सॉल्व्हंटवर लोन पेअर प्रेझेंट. काय असं लोन पेअर, इथं बघा वॉटरमध्ये लोन पेअर प्रेझेंट आहे. ही लोन पेअर काय होती, या एनएच्या आजूबाजूला जमा होते. त्या एनएला काय करतात, सराउंड करतात, ठीक आहे. तर एनए आयन वेन सराउंडेड बाय वॉटर त्या प्रोसेसला काय म्हणतात, हायड्रेशन. वेन Na positive ion surrounded by H2O, then it is called, याला काय म्हटलं जातं, हायड्रेशन. काय म्हटलं जातं, हायड्रेशन. काय म्हटलं जातं, हायड्रेशन. सॉरी, मी फॅन बंद करायचा विसरलो. हायड्रेशन, ठीक आहे, कळलं. हायड्रेशन कशाला म्हणायचं, जेव्हा एखादा पोलार सॉल्व्हंट पाण्यात टाकला आणि त्याचे आयन सेपरेट झाले तर त्याला काय म्हणतो, हायड्रेशन. तर कळालं. आयन डायपोल इंटरॅक्शन कशाला म्हणायचं, आयन डायपोल इंटरॅक्शन मध्ये जनरली कोणते बॉन्ड असतात, आयोनिक बॉन्ड असतात किंवा त्यांच्यामध्ये कॅटायन आणि एनायन इन्व्हॉल्व असतात. कॅटायन आणि एनायन कधी इन्व्हॉल्व होतात, जेव्हा एक ॲटम त्याचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि दुसरा जेव्हा घेतो तेव्हा ते एनायन बनतो आणि जो देतो तो कॅटायन, जो घेतो तो एनायन बनतो, जो देतो तो कॅटायन, ठीक आहे. तर हे काय असतं, आयन डायपोल इंटरॅक्शन असतं. आयन डायपोल इंटरॅक्शन असतं. आयन डायपोल इंटरॅक्शन हे स्ट्रॉंगेस्ट प्रकारचं इंटरॅक्शन असतं. दोघांमधला जो बॉन्ड असतो, आयोनिक बॉन्ड हा काय असतो, स्ट्रॉंगेस्ट असतो. त्याच्यानंतरचा बॉन्ड काय असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे. तर मग मी तुम्हाला सांगितलं की आयन डायपोल इंटरॅक्शन ची स्ट्रॉंगरनेस म्हणजे तो किती स्ट्रॉंग आहे हे कशा कशावर डिपेंड असतं. एक सांगितलं तुम्हाला साईजवर, साईज ऑफ आयन, आणि दुसरं काय सांगितलं मी कशावर डिपेंड असतो, चार्ज. यांच्यामध्ये चार्ज किती, जेवढा जास्त चार्ज असेल तेवढा काय असेल, स्ट्रॉंग असेल. जसं हा NaCl आहे. दुसरा एक एक्झाम्पल देतो बघा, MgCl2. इकडे दोन निगेटिव्ह असतात, हे सॉरी दोन वेळा निगेटिव्ह येतात. मी असं दाखवू, Cl2 आहे आणि इथे दोन पॉझिटिव्ह आहेत. यांच्या दोघांमध्ये जास्त इंटरॅक्शन असतं ॲज कम्पेअर टू दिस. का बरं, याचे दोन इलेक्ट्रॉन आहे इन्व्हॉल्व, यांच्या दोघांच्या बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन, ठीक आहे. याच्यात डबल चार्ज, याच्यात किती, एकच आहे. त्यामुळे हे काय स्ट्रॉंगर आहे ॲज कम्पेअर टू दिस. कळालं. बघूया अजून थोडं डिटेलमध्ये, मी घेतो. चला, बघा, तुम्ही जर बुक वाचलं तर तुमच्या बुक मध्ये आयन डायपोल चालू आहे, लक्षात ठेवा. बुक जर वाचलं तर तुमच्या बुक मध्ये एक वाक्य दिलेले आहे बघा, त्याचा अर्थ समजून घ्या. कॅटायन्स आर स्मॉलर, कॅटायन काय सांगितलंय, कॅटायन आर स्मॉलर in size, then cations are smaller in size than isoelectric anion. आता पहिली गोष्ट आयसोइलेक्ट्रिक कशा, आयसोइलेक्ट्रिक
त्या गोष्टीला म्हणतात जिच्या आउटर ऑर्बिट मधलं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर सेम असतं. समजा तुमच्याकडे दोन कंपाऊंड, दोन ॲटम आहेत, दोघांचं आउटर इलेक्ट्रॉनिक मध्ये, आउटर ऑर्बिट मध्ये सेम इलेक्ट्रॉन असत, दोघांच्या आउटर ऑर्बिट मध्ये सेम इलेक्ट्रॉन असत, तर त्या दोघांना काय म्हटलं जातं? आयसो इलेक्ट्रिक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयसो इलेक्ट्रिक. आता त्यांनी काय सांगितलंय? कॅटायन्स आर स्मॉलर इन साइज. कॅटायनची साइज ही स्मॉल असते दॅन आयसो इलेक्ट्रिक एनायन. दोन काय करायचं? एक कॅटायन घ्यायचं, त्याच्या आउटर इलेक्ट्रॉन मध्ये, त्याच्या आउटर ऑर्बिट मध्ये जितके इलेक्ट्रॉन आहे तितकेच इलेक्ट्रॉन एका एनायन मध्ये घ्यायचे आणि दोघांची साइज मोजायची त्या ॲटमची. तर तुम्हाला भेटेल कॅटायनची साइज कमी. जरासं आपण याला एक्झाम्पल नुसार बघू. समजा तुमच्याकडे सोडियम, सोडियम Na, ठीक आहे. काय आहे तुमच्याकडं? सोडियम. सोडियमचा हा काय झाला? न्यूक्लियस. सोडियमचा ॲटॉमिक नंबर तर तुम्हाला माहितच असेल. किती आहे ॲटॉमिक नंबर? 11. 11 काय असणार त्याच्यात? प्रोटॉन. 12 काय त्याच्यामध्ये? न्यूट्रॉन. आपल्याला न्यूट्रॉनशी काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त घेणं देणं आहे प्रोटॉनशी सध्या. त्याच्यात काय? न्यूक्लियस मध्ये किती? 11 प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉनचं आपल्याला काही घेणं देणं नाही. याच्यात न्यूट्रॉन आहे, काहीतरी आहे, जे काय असेल ते असेल, एक्स न्यूट्रॉन. ठीक आहे. बरं, तुम्हाला माहिती पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8 असतात. 1 2 3 4 5 6 7 8. चौथ्या ऑर्बिट मध्ये सोडियमचे किती इलेक्ट्रॉन पाहिजे? किती इलेक्ट्रॉन पाहिजे? फक्त एक. फक्त एक. ठीक आहे. जेव्हा ह्या सोडियमनं एक बॉन्ड बनवला कुठल्याही कंपाऊंड सोबत, सोडियमनं बॉन्ड बनवला, समजा NaCl सोबत बनवला, तर सोडियम त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकलं. त्यानं काय केलं? त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकला. आता सोडियम काय बनलाय? सोडियमचा कॅटायन. सोडियमचा कॅटायन. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं झालं? हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालंय सोडियमचं. कोणाचं झालंय? हे सोडियमचं. हे कोणाचं झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? सोडियमचं. हे 2 इलेक्ट्रॉन आत, 8 बाहेर आणि हा सर्वात बाहेर. पण ह्या सोडियमनं हा इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकला. कोणाला देऊन टाकला? क्लोरीनला देऊन टाकला. मग आता याची ही बाहेरची ऑर्बिटल राहील का? नाही राहणार. इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय, मग या ऑर्बिटलची काही गरज राहील का? नाही राहणार. ही ऑर्बिटल काय झालेली? निघून गेलेली. आता सोडियमच्या आउटर ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 10 इलेक्ट्रॉन. आउटर 8 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन? 8 इलेक्ट्रॉन. सोडियमच्या टोटल कॅटायन मध्ये किती आहे? कॅटायन मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 10 इलेक्ट्रॉन. किती आहे? 10 इलेक्ट्रॉन. हे 2 आणि हे 8. बरं, मी आणखीन एक कंपाऊंड एक ॲटम घेतला, फ्लोरीन. काय घेतला? फ्लोरीन. फ्लोरीन इथं लिहितो वाटतं चांगला छानसा वरती. फ्लोरीन. फ्लोरीनच्या मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? टोटल 7 इलेक्ट्रॉन. त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज असती ह्या स्टेट मध्ये जाण्यासाठी? 1. जर फ्लोरीनचं स्ट्रक्चर काढलं तर हा त्याचा न्यूक्लियस झाला. त्या न्यूक्लियस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 9 प्रोटॉन आहे, 9 इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूट्रॉनशी आपल्याला काही घेणं देणं नाही, एक्स न्यूट्रॉन आहे समजा. पहिल्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2. दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये 7. 1 2 3 4 5 6 7. किती आहे? 7. आता समजा एक इलेक्ट्रॉन ह्या दोघांनी, समजा अज्युम करा की ह्या दोघांनी बॉन्ड फॉर्म केला. कोणता बॉन्ड फॉर्म केला? NaN. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर हा जो इलेक्ट्रॉन यानं बाहेर टाकलेला आहे त्याचा हा काय झाला? इथं जाऊन फिट होऊन जातो. इथे जाऊन काय झालाय? हा फिट झालाय. यानं जो इलेक्ट्रॉन बाहेर टाकलाय हा लालवाला, हा इथे जाऊन चिटकला. ठीक आहे.
आता याच्या आउटर ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 10 झाले, 8 झाले, 8 इलेक्ट्रॉन झाले. याच्या इनर ऑर्बिट मध्ये 2, असे टोटल फ्लोरीनच्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? आता 10 इलेक्ट्रॉन झालेले, बरोबर आहे. कशामध्ये झालेले? हे फ्लोरीन निगेटिव्ह मध्ये झाले. कशामध्ये झालेले? फ्लोरीनच्या निगेटिव्ह मध्ये झाले. सोडियमच्या पॉझिटिव्ह मध्ये झाले. किती इलेक्ट्रॉन आहे? 10. फ्लोरीनच्या निगेटिव्ह मध्ये हा काय? एनायन. याला काय म्हणतात? निगेटिव्ह वाल्याला एनायन. निगेटिव्ह वाल्याला काय म्हणतात? एनायन. याला काय म्हणतात? कॅटायन. आता दोघं पण काय? मग आता ह्या स्टेज मध्ये आयसो इलेक्ट्रॉनिक. दोघं पण काय? आयसो इलेक्ट्रॉनिक. हा काय? एनएस आहे, हा काय? एनएस आहे. ह्या एनएच्या याच्यामध्ये हा तिचा ॲटमची साईज, याची काय? ही ॲटमची साईज आहे. आणि ही काय? ॲटमची फ्लोरीनची साईज. ठीक आहे. फ्लोरीनचा काय बनलाय? एनायन बनलाय. म्हणजे फ्लोरीन काय? इथं F निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये, इथे सोडियम काय? Na पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये. दोघांच्या आउटर सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे दोघं पण काय? आता आयसो इलेक्ट्रॉनिक. बर, मग आता बघा आपलं स्टेटमेंट, कॅटायन्स आर स्मॉलर इन साइज. कॅटायन्स काय म्हणे? स्मॉलर साइज मध्ये असतात ॲज कम्पेअर टू, किंवा जर त्यांचं आयसो इलेक्ट्रॉनिक एनायन पाहिलं. म्हणजे हा कॅटायन, हे बनलाय तुमचा कॅटायन Na. हा आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. ठीक आहे. याची साईज काय असते म्हणे? कमी असते. कॅटायन साईज कमी असते ॲज कम्पेअर टू एनायन साईज. ॲज कम्पेअर टू एनायन साईज. का बरं असं झालं? असं का बरं असं झालं? असं तर उत्तर याच्या न्यूक्लियस मध्ये बघा. याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन? 11. याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहे? 9. मग हे प्रोटॉन ह्या इलेक्ट्रॉनला खेचण्यासाठी किती ताकद आहे यांच्याकडे? 9. हे सगळ्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचण्याची, प्रोटॉनकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन काय करणार? यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणार, पण हे फिरत असतात. मग ते बॅलन्स होतो. सेंट्रीफ्युगल फोर्स, ते मी फिजिक्स मध्ये शिकलेले, मी पण एक्सप्लेन केलेले. ठीक आहे. तर मग हे बॅलन्स असतात, याच्यात एक इक्विलिब्रियम लागतो. इथं काय? 9 प्रोटॉन आहे जे ह्या 8 इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचतायत. इथे किती प्रोटॉन आहे? 11 प्रोटॉन आहे जे त्याला काय करतायत? स्वतःकडे खेचतायत. याच्याकडे जास्त ताकद आहे ॲज कम्पेअर टू धिस. याच्याकडे जास्त ताकद असल्यामुळे याचं जो ऑर्बिटल आहे, हे जे ऑर्बिट आहे, हे काय होतं? कमी होऊन जातं, छोटं होऊन जातं. काय होऊन जातं? छोटं होऊन जातं. याचं ऑर्बिट छोटं होऊन जातं. मग कॅटायनची साईज काय होऊन जाते? छोटी होऊन जाते. का बरं होते? याच्यामध्ये प्रोटॉन जास्त असतात खेचण्यासाठी. प्रोटॉन जास्त असल्यामुळे काय होतं? खेचतं. पहिले काय होते? याच्यामध्ये 11 प्रोटॉन होते आणि 11 इलेक्ट्रॉन होते, म्हणून हे काय होतं? जरा मोठा होता. पण याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडून गेला. मग इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यामुळे याची साईज काय झाली? कमी झाली. कमी तर झालीच झाली, पण याच्यामध्ये प्रोटॉन काय? पहिले इतकेच आहे, 11 आहे, आणि इलेक्ट्रॉन किती? 10 आहे. मग हे काय करतात? प्रोटॉन सगळे जवळ खेचतात, म्हणून याची साईज कमी होते. कळालं? याची साईज का कमी होते? कारण इथे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो? वाढतो ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पेक्षा प्रोटॉनची संख्या जास्त आहे. मग प्रोटॉन काय करतात? खेचायला. इथे काय झालेलं आहे? इथे 10 इलेक्ट्रॉन आले आणि प्रोटॉन किती आहे? 9 आहे. 10 इलेक्ट्रॉन आहे पण प्रोटॉन किती आहे? 9 आहे. हे सगळेचे सगळे काय करतात? डॉमिनेट करायला लागतात प्रोटॉन. मग यांची साईज काय होते? वाढ. हेच त्याचा अर्थ की कॅटायन आर स्मॉलर इन साईज दॅन आयसो इलेक्ट्रॉनिक एनायन. कळालं? आयसो इलेक्ट्रॉनिक दोघांच्या आउटर ऑर्बिट मध्ये काय? सेम. आणखीन एक जर बघायचं झालं तर दुसरं काय आहे? समजा Mg. आणखीन एक काढतो. Mg पॉझिटिव्ह. काय असणार? Mg पॉझिटिव्ह मध्ये किती प्रोटॉन असणार? 12. ठीक आहे. प्रोटॉन 12 आणि इलेक्ट्रॉन हे पण किती? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. इथं जरा कमी करू. 8. हा पण काय? Mg पॉझिटिव्ह. ठीक आहे. याच्यामध्ये पण X न्यूट्रॉन आहे, आपल्याला काही घेणे नाही काय. याच्यामध्ये हे 2. बर,
त्याच्यानंतर आता मला सांगा याच्यामध्ये सर्वात छोटा साईज कोणाचा असेल, कोणाची ॲटम साईज छोटी असेल. हा Mg कॅटायन, हा Mg पॉझिटिव्ह, हा पण काय एक कॅटायन, काऊन की पॉझिटिव्हली चार्जला काय म्हणतो आपण कॅटायन. याच्यामध्ये सर्वात जास्त साईज कोणाची असेल, सर्वात जास्त साईज फ्लोरीनची असेल. का बरं फ्लोरीनची साईज जास्त असेल, फ्लोरीन मध्ये 9 प्रोटॉन आहे या 10 इलेक्ट्रॉनला आत खेचण्यासाठी. फ्लोरीन कडे 9 प्रोटॉन आहे 10 इलेक्ट्रॉनला आत खेचण्यासाठी. याच्याकडे 11 प्रोटॉन आहे 10 इलेक्ट्रॉनला आत खेचण्यासाठी. जास्त आहे ऍज कम्पेअर टू दिस, याच्याकडे काय जास्त आहे. हा काय करेल, यांचे इलेक्ट्रॉन थोडेसे जवळ जवळ याच्या फिरायला. याच्याकडे बघा किती इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन 10 आहे. याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे, याच्याकडे पण इलेक्ट्रॉन 10 आहे. प्रोटॉन किती आहे, 12 आहे. म्हणजे याचा काय चार्ज मॅटर करतोय. याच्याकडे चार्ज किती, डबल पॉझिटिव्ह आहे. याच्याकडे चार्ज किती आहे, सिंगल पॉझिटिव्ह. पुढे गेला, सिंगल पॉझिटिव्ह आहे. याच्याकडे चार्ज किती आहे, डबल पॉझिटिव्ह आहे. याच्याकडे चार्ज जर डबल पॉझिटिव्ह आहे तर मग हा खेचणार पण काय, जास्त खेचणार. हा काय करणार, जास्त खेचणार. म्हणजे याचा कॅटायन काय असणार, याच्यापेक्षा लहान असणार. म्हणजे Mg प्लस प्लस हा Na प्लस पेक्षा लहान असणार. का लहान असणार, कारण Mg प्लस कडे जास्त चार्ज आहे. जास्त चार्ज असला तर साईज काय होऊन जाते, कमी होऊन जाते. क्लिअर आहे. तर मॅटर काय करतो, चार्ज करतो. जर चार्ज जास्त असेल तर साईज काय होते, कमी होऊन जाते. बरं, त्याच्यानंतर बघा आणखीन जर एक एक्झाम्पल घेतलं, समजा इथं मी ऑक्सिजन घेतला. काय केलं, ऑक्सिजन घेतला. ऑक्सिजन मध्ये 8 प्रोटॉन असतात, हे 2 इलेक्ट्रॉन. आणि बाहेर काय झाले, 10 इलेक्ट्रॉन झाले. किती झाले बाहेर, 10 सॉरी 8 इलेक्ट्रॉन. 4 5 6 7 8. ऑक्सिजनवर डबल निगेटिव्ह, ऑक्सिजनवर डबल निगेटिव्ह. ऑक्सिजनची साईज याच्यापेक्षा काय असेल, कमी असेल का जास्त असेल, विचार करून उत्तर. जास्त असेल, कारण याच्यामध्ये पण किती इलेक्ट्रॉन आहे, 10 इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन किती, 8 आहे. प्रोटॉन कमी झाले, प्रोटॉन कमी झाले तर इलेक्ट्रॉनला जास्त खेचू शकतात का, नाही. हे इलेक्ट्रॉन मनमानी करतील, जरा दूरच्या ऑर्बिट मधून काय करत फिरायला लागलं. म्हणजे याची साईज याच्यापेक्षा जास्त आहे, याची साईज जास्त आहे, याची साईज कमी. कळालं. सगळं कशावर डिपेंड असतं, न्यूक्लियसच्या चार्जवर असतं. न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन, न्यूक्लियस मध्ये जास्त प्रोटॉन असले, न्यूक्लियस मध्ये जास्त प्रोटॉन असले तर ऑर्बिटल काय होतात, छोटे होतात. ऑर्बिट्स काय होतात, छोटे होतात. न्यूक्लियस मध्ये कमी प्रोटॉन असले, जास्त इलेक्ट्रॉन असले तर ऑर्बिट्स मोठे होतात. बस एवढंच याच्यामध्ये शिकण्यासारखं. त्यानंतर पुढचं बघूया. किचकट आहे पण थोडंसं डबल बघा वाटलं असतं, व्हिडिओ रिवाइंड करून तुम्हाला कळून जाईल. स्ट्रेंथ ऑफ इंटरॅक्शन increases with increase in charge. Strength of interaction increases with increase in charge on cation with decreasing ionic radius size. लास्ट कन्फ्युजन बघा आता आपलं काय, strength is increasing with increase in charge on cation with decreasing हे तुमच्या बुक मध्ये जसेच्या तसे वाक्य आयन साइज किंवा रेडियस. ओके. स्ट्रेंथ इज इंक्रीजिंग विथ इंक्रीज इन चार्ज ऑन कॅटायन विथ डिक्रीजिंग anion साइज. काय म्हटलेलं आहे, स्ट्रेंथ इज इंक्रीजिंग, स्ट्रेंथ वाढतीये विथ इंक्रीजिंग चार्ज ऑन कॅटायन. कॅटायनचा जर चार्ज वाढतोय तर त्याची काय होते म्हणजे स्ट्रेंथ पण वाढते. म्हणजे बघा तुमच्याकडे हा कॅटायन आहे Mg++, दुसरा एक कॅटायन आहे Na+.
याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलं की कोणाची स्ट्रेंथ जास्त आहे, याची. का बरं? कारण याच्यावर चार्ज जास्त आहे. जेवढा चार्ज जास्त आहे तेवढी स्ट्रेंथ काय आहे, जास्त आहे. बघा स्ट्रेंथ इज इन्क्रीजिंग. बघा याची स्ट्रेंथ जास्त आहे. ठीक आहे, याची स्ट्रेंथ आपण काय कम्पेअर करत आहे, आपण यांची स्ट्रेंथ कम्पेअर करत. स्ट्रेंथ इज याची जास्त. स्ट्रेंथ इज इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन चार्ज ऑन कॅटायन. कॅटायन वर जर चार्ज वाढला तर त्याची स्ट्रेंथ काय होते, वाढते. विथ डिक्रीजिंग आयन साइज ऑर रेडियस. आणि तुम्हाला आत्ताच एक बघितलं काय की Mg डबल प्लस ची रेडियस ही आयनची साइज, याची काय आहे, साइज Na ची जास्त आहे. Na ची का बरं साइज जास्त आहे? बरं Na ची साइज याच्यामुळे जास्त आहे, Na ची साइज याच्यामुळे जास्त आहे कारण Na मध्ये किती प्रोटॉन आहे, 11 प्रोटॉन आहे. आणि याच्यात किती होते, 12 प्रोटॉन होते. मग याच्यामध्ये जास्त प्रोटॉन असल्यामुळे याचा जो बाहेरचे जे इलेक्ट्रॉन आहे ते जास्त आत खेचल्या जात होते ऍज कम्पेअर टू Na. मग याची साइज कोणाची कमी आहे, साइज Mg ची कमी आहे. पण इफेक्टिव्ह चार्ज कोणाचा जास्त आहे, Mg चा. हेच याच्यात काय सांगितलेले की बाबा आयन डायपोल मध्ये स्ट्रेंथ जेव्हा वाढत जाते तेव्हा चार्ज पण काय होतो कॅटायन वरचा, वाढतो. आणि त्याची साइज काय होते कॅटायनची, कमी. बस चार्ज वाढला म्हणून स्ट्रेंथ काय याची जास्त आहे. याच्यावर डबल पॉझिटिव्ह, याच्यावर सिंगल पॉझिटिव्ह. याच्यावर बघा चार्ज जास्त आहे पण याची साइज काय, कमी. साइज याची जास्त. क्लिअर आहे? हीच गोष्ट याच्यातून एक्सप्लेन केलेली आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बघा आपला नेक्स्ट पॉइंट आहे डायपोल इंड्यूस्ड डायपोल. आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे, डायपोल इंड्यूस्ड डायपोल. ठीक आहे, डायपोल इंड्यूस्ड डायपोल हा आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला बघू. डायपोल इंड्यूस्ड डायपोल. बरं हे काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला, कारण